आई, मला एकत्र कुटुंबात नाही लग्न करायचं. किती वेळा सांगितलं, त्या आलेल्या स्थळाला नकार दे. आयुष्यभर स्वयंपाक, धुणी-भांडी करूनच माझं आयुष्य निघून जाईल. एकत्र कुटुंब म्हणजे सारखी भांडणं, एकमेकांविषयी गॉसिप, त्यातून तिरस्कार आणि मग मानसिक संतुलन बिघडणार. काम सुनेनेच करायचं, बाकीची आयते खाणार. त्यातून पुन्हा काही चूक काढून सुनेलाच दोष देणार. मला नाही जायचं अशा ठिकाणी, सोनाक्षी आईला म्हणाली. आई, अगं एकदा विचार कर. एकत्रित कुटुंबातही किती आनंदी होते लोक. एकमेकांच्या विचारांचाही आदर करत होते. घरातील स्त्रिया एकमेकींशी किती आपुलकीने वागत होत्या. त्यांनी तुला पसंत केलंय. मला तर मनानं खूप चांगली वाटली माणसं. माझ्या मैत्रिणीने त्यांच्याबद्दल सांगितले. खूप माणसं चांगली आहेत. स्थळ जाऊ देऊ नकोस असं ती म्हणाली. मुलीचं कल्याण होईल. सोनाक्षी मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली स्वविचारी मुलगी. तिच्या बाबांची साथ आईला खूप कमी लाभली. सोनाक्षी दिसायला सुंदर, नाकी डोळी रेखीव, आत्मविश्वासू. समीर आणि त्याच्या घरातील लोकांना पाहताच आवडली होती. सोनाक्षीला मात्र एकत्रित कुटुंबात अजिबात राहण्याची इच्छा नव्हती. आईचं बोलणं झाल्यावर सोनाक्षी नाही म्हणाली. मला नाही लग्न करायचं त्या घरी. त्यापेक्षा मला माझा राजा-राणीचा संसार हवाय, ज्यामध्ये मी माझ्या मनाची राणी असेल, कुणाची कटकट नाही. मला हवा तसा मी संसार करेन. आई, अरे बाळा, मीही तुला एकत्रित कुटुंबात दिलं नसतं, पण तुला खूप समजून घेतील त्या कुटुंबात. तुला हवं तसं स्वातंत्र्य मिळेल. खूप काळजी पण करणारी लोकं आहेत ही. आईने एकटीने कसं आयुष्य घालवलंय बघतेस ना. त्यामुळे तू एकदा विचार कर. साथ देणारी माणसं आहेत. एकदा विचार करावा अशी माझी इच्छा आहे. तुझं मन नक्कीच जपतील. आईच्या सांगण्यावरून सोनाक्षी तयार झाली. आईचं मन मुलांसाठी तुटत असतं. त्यांचं चांगलंच व्हावं अशी आईची इच्छा असते. सोनाक्षीला त्या लोकांनी लग्नाआधी घर पाहण्यासाठी बोलावलं होतं. जाताना सासूबाई आवर्जून सांगून गेल्या होत्या. सोनाक्षी आणि तिचे घरचे मंडळी, काका, मामा, आत्या तिच्या होणाऱ्या सासरी गेले. त्यांचं खूप छान स्वागत केलं. त्यांना मुलीकडच्या आहेत असं वाटलंही नाही. चहा, सरबत, नाश्त्यानंतर मोठ्यांची चर्चा सुरू झाली. सर्वात मोठे वडीलधारे असणारे केशवराव म्हणाले, सोनाक्षी, आवडलं का तुला घर? तुला काही शंका असेल तर विचारून घे. सोनाक्षीने फक्त मान डोलवली. तुला एक सांगतो, या घरात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळे एवढं मोठं कुटुंब टिकलं आहे. त्या दिवशी मोजकीच माणसं तुला पाहायला आली होती. तुला सर्वांची ओळख करून देतो. सोनाक्षी फक्त ऐकत होती. सगळ्या जावा चांगल्या शिकलेल्या होत्या. जॉब सांभाळत, गृहिणीपद सांभाळत होत्या. एकमेकींना मदत करून वेळेचे मॅनेजमेंट सांभाळत होत्या. असं सोनाक्षीच्या लक्षात आलं. या घरात कुणालाही बंधने नाहीत. त्यामुळे अजूनही एकत्रित गोकुळ नांदतंय. त्यामुळे अजून एकत्रित चूल आहे. त्यानंतर सोनाक्षी आणि तिचा होणारा नवरा समीरला एकत्र बोलायला पाठवलं. बोलायला सुरुवात केली. आवडली का माझी फॅमिली? सोनाक्षी, हो, खूप छान आहे फॅमिली. तुम्ही पाहून गेलात तेव्हा मला एकत्र कुटुंबात येण्याची इच्छा नव्हती. पण आता तुमची फॅमिली पाहून माझे काही गैरसमज दूर झालेत. बोलता बोलता सगळा वाडा समीरने सोनाक्षीला फिरून दाखवला. समीर, तू आल्यावर अजून कळेल माझी फॅमिली तुला. माहेरीही जाऊ वाटणार नाही. एवढं प्रेम देणारी माणसं आहेत. दोघांच्या गप्पा झाल्या की ते बाहेर आले. केशवराव म्हणाले, आम्हाला काही नको. तेवढी नारळ आणि मुलगी द्या. तुमच्या इच्छेने मुलीला काही करायचं असेल तर करा. लग्नाची तारीख आणि त्याचं नियोजन करूनच सोनाक्षी आणि तिच्या घरचे निघाले. सोनाक्षी घरी आल्यावर समीर आणि त्याच्या घरातील लोकांचा विचार करत होती. एवढी श्रीमंत असूनही एकोपा किती त्यांच्यात. श्रीमंत असूनही गर्व तर अजिबात नव्हता. समीर मनाने खूप छान होता. तोही तिला आवडला. काही महिन्यातच दोघांचे लग्न थाटामाटात पार पडले. सोनाक्षीला अजिबात वाटले नाही की ती या घरात नवीन सून म्हणून आली आहे. तिला भरभरून मिळालेल्या प्रेमाने तिने सर्वांना आपले केले. आज किचनमध्ये तिचा पहिला दिवस. गाजराचा हलवा करायचं तिने ठरवलं. त्यावर तिला प्रत्येकाने काही ना काही मदत केली.
कोणी गाजर किसून दिले तर कोणी बदाम काजू चिरून अशा प्रकारे सर्वांनी मिळून काम केले. हलवा खाल्ल्यावर सोनाक्षीचं तोंड भरून कौतुकही झालं. दुसऱ्या दिवशी सोनाक्षीला अचानक चक्कर आली. ते लग्नामध्ये झालेल्या धावपळीमुळे अशक्तपणा आला होता. ज्यावेळी तिला जाग आली तेव्हा तिच्या अवतीभोवती सगळे टेन्शनमध्ये उभे होते. सासूबाई तिच्यासाठी गरम सूप घेऊन आल्या. सगळ्यांना पाहताच ती उठून बसली. तिला सगळ्यांनी आराम करायला सांगितला. तब्येत कशी आहे चौकशी केली. रात्रभर तिच्याबरोबर रूममध्येच बाकीचेही झोपले होते. तिच्या काळजीपोटी हे तिला जेव्हा समजलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज विणलेल्या प्रेमाच्या एका धाग्याने किती मजबूत आणि टिकाऊ नात्याचे दोरे विणल्याचे तिच्या लक्षात आले. एकत्र कुटुंबाविषयीचे तिच्या मनातील मळक आज पूर्णपणे नाहीसे झाले. आई जे म्हणत होती ते योग्यच होतं हे तिला आज कळलं. तर मित्रांनो, कशी होती कथा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.